माधवी हे बघ ह्याच्यामध्ये आहे ना मुलांसाठी कपडे आणले आणि ह्याच्यामध्ये तुझ्यासाठी आणि आईसाठी साडी आणली आणि माझ्या मते या महिन्यातलं तर सगळं काही झालेलं आहे. म्हणजे बघ किराणा भरलेला आहे, लाईट बिल भरलेलं आहे, मुलांच्या शाळेची फी सुद्धा भरलेली आहे. म्हणजे बहुतेक सगळं काही झालेलं आहे या महिन्यात. अरे वा मस्तच. बरं तुमच्यासाठी काय आणलं ते सांगा. माझ्यासाठी अगं हा सदरा आहे ना, हाच आता इस्त्री करून घालायचा. ह्याच्यामुळे काय होतं मस्तच वाटतं एकदम. हो आपण त्या दिवशी बघा मार्केटला गेलो होतो तेव्हा तुम्हाला तो शर्ट आवडला होता त्या दुकानातला, तो घ्या ना. 2000 रुपयाला होता तो, 2000 रुपयाला. अहो, मग काय झालं? नाही का एवढा महाग कुठे. मी ना ठाणा स्टेशनच्या बाहेर आहे ना 200 रुपयाला तसाच एक शर्ट पाहिला आणि मला कुठे जायचं हे घालून. हा तुमची हौस, मुलांची हौस, मी तो 200 रुपयाला शर्ट घेतो 2000 रुपये मला नाही परवडणार. 2000 रुपये म्हणजे खूप होतात. करता पुरुष सगळ्यांसाठी खर्च करतो, पण स्वतःवर खर्च करण्याची वेळ आली की जीव वर खाली होतो. स्वतःसाठी काही घ्यायचं असेल तर जुना शर्ट इस्त्री करून घालणार किंवा असंच काहीतरी स्वस्तातलं घेऊन येणार. प्रत्येक सणाला घरातल्या सगळ्यांना नवीन कपडे घेणार, पण स्वतःला कधीच काही घेणार नाही. सदऱ्याखाली फाटलेली पॅन्ट लपवत सगळ्यांना आनंद देत असतो. करता पुरुष. अरे माधवी, हा अगं मी जरा बाजारात जाऊन येतो. का? अगं मी आता जरी आलो असेल ना तरी मला परत जावं लागेल. कारण काय माहितीये का, सोहम आहे ना त्याचे शूज आणायला विसरलो मी. हे बघा आता तुम्ही जातातच आहे ना, तुमची चप्पल सुद्धा जुनी झाली आणि फाटली सुद्धा आहे, तुमच्यासाठी पण घेऊन या. अगं नाही ती मी शिवून वापरेल का, मला कुठे जायचंय. आपल्या सोहमला जायचं ना कॉलेजमध्ये, जर तो दिसला पाहिजे हिरो आहे ना. मी आलो पटकन, चल. अहो